नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण नेक्स्ट पेपर पाहणार आहेत. महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब 2019 जी पूर्व परीक्षा झालेली आहे त्याचा. ठीक आहे. तर यामध्ये गणिताचा भाग हा सेपरेट राहील. सब्जेक्ट वाईज पण आपण व्हिडिओ टाकत आहोत, तसं तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे. तर चला करंट अफेअर्स पाहू. फर्स्ट क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या. ए, 2017 साली जगात कार्बन डायऑक्साईडचे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यामध्ये भारताचे 4थे स्थान आहे. बी, 2017 मधील जगात सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यामध्ये चीन, अमेरिका, युरोपियन युनियन आणि भारत या चौघांचा समावेश असून त्यांचा जागतिक उत्सर्जनामध्ये हिस्सा 58% आहे. आणि सी, जागतिक उत्सर्जनामध्ये भारताचा 15% हिस्सा आहे. याच्यातील काय म्हणलं बघा खाली, वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत. विधाने कोणते बरोबर आहेत ते सांगितलंय, विचारलंय. ए, पहिला ऑप्शन फक्त ए, दुसरा ए आणि बी, तिसरा बी, चौथा ए बी सी. तर बघा याचं काय उत्तर आहे ते. तर कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनामध्ये सर्वाधिक उत्सर्जन करण्यामध्ये भारताचे 4थे स्थान आहे, हे बरोबर आहे. चीन, अमेरिका आणि युरोपियन युनियन, भारत ह्या चौघांचा समावेश आहे. म्हणजे सर्वात जास्त जे उत्सर्जन होतं कार्बन उत्सर्जन त्याच्यामध्ये त्या चौघांचा हिस्सा आहे, त्याचा हिस्सा 58% आहे, हे पण बरोबर आहे. जागतिक उत्सर्जनामध्ये भारताचा हिस्सा 15% नाही, हे चुकीचं आहे. तर आता 2023च्या आकडेनुसार 2017च्या आकडेनुसार हे चुकीचं आहे. ठीक आहे. तर म्हणून ह्याचं उत्तर आहे ए आणि बी. आता जर नवीन आकडेवारी बघितली, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोग्राम ही आकडेवारी जारी करतं आणि पब्लिश करतं. तर 2023च्या आकडेनुसार चायना हा 30% कार्बन उत्सर्जन करतोय जगाचा, USA 12.6, इंडिया 7% आणि युरोपियन युनियन हे काय असेल त्याचं राहिलेलं एक युरोपियन युनियन 5 ते 6% करत आहे. ठीक आहे. तर भारत आता तिसरा आहे 2023च्या आकडेवारीनुसार. ठीक आहे. चला नेक्स्ट, महिला व बाल विकास मंत्रालयाने कोणते ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे ज्यामुळे केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करता येईल. बघा पर्याय, एक शी पॉवर, दुसरा शी प्रोटेक्ट, तिसरा शी बॉक्स आणि चौथा फेम बॉक्स. तर याचं उत्तर आहे बघा शी बॉक्स. जे लैंगिक शोषण आहे कामाच्या ठिकाणी वगैरे ते कशाद्वारे तक्रार करता येईल ते असं पोर्टल लॉन्च केलं त्यांनी. तर शी बॉक्स 24 जुलै 2017 रोजी पोर्टल लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे. कोणत्या मंत्रालयानं? महिला व बाल विकास. चला तर तिसरा बघा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. एक, भारताच्या गगनयान या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून 2020 पर्यंत इस्रोद्वारा 2 भारतीयांना अंतराळात पाठवले जाणार. नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने या कार्यक्रमासाठी 10,000 कोटींची तरतूद मंजूर केली आहे. गगनयान प्रकल्पाची घोषणा भारताच्या 72व्या स्वातंत्र्यदिनी सर्वप्रथम केली होती. आणि चौथं, वरीलपैकी एकही नाही. तर याच्यात चुकीचं विधान विचारलंय. तर याचं चुकीचं विधान हे पहिलंच आहे. पहिलं तर ही तरतूद 10,000 कोटींची बरोबर आहे. गगनयान प्रकल्पाची घोषणा 72व्या स्वातंत्र्य दिवशी केली, हे पण बरोबर आहे. ठीक आहे. तर याचं हे पहिलं वाक्य चुकीचं आहे. चौथं बघा, सुकन्या समृद्धी योजनेबाबत पुढीलपैकी कोणते विधाने अयोग्य आहेत. ए, 2015 मध्ये ही योजना सुरू झाली. बी, बेटी बचाव बेटी पढाओ या आंदोलनाचा ही योजना भाग आहे. सी, मुलींच्या शिक्षणाचा खर्च पूर्तीसाठी टपाल खात्यात विशेष खाते उघडणे या योजनेअंतर्गत आवश्यक आहे. डी, या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट आहे. तर बघा ह्याच्यात अयोग्य म्हणजे चुकीचं विधान विचारलंय. तर 2015 मध्ये सुरू झाले का? हो झाले. या बेटी बचाव बेटी पढाओ या आंदोलनाचा ही योजना भाग आहे का? आहे. टपाल खात्यात विशेष खाते उघडणे आवश्यक आहे. तर याच्यात टपाल खातेच नाही तर नियुक्त बँक आणि पोस्ट ऑफिस म्हणजे नियुक्त बँक जसं SBI वगैरे आहे ना, ते पण आहे. या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठी खर्च समाविष्ट नाही म्हणलंय, पण आहे, समाविष्ट आहे. म्हणून हे चौथं चुकीचं आहे. तर सी आणि डी चुकीचं आहे. म्हणून ऑप्शन 3 हा उत्तर आहे याचं. तर ही योजना जी आहे ना, ही 2015 ला सुरू झालेली. वय वर्ष 10 वर्षापूर्वी म्हणजे जर मुलीचं वय जन्मल्यापासून 10 वर्षाच्या आतच या योजनेमध्ये सहभाग घेता येतो. जसं आता समजा एक मुलगी जन्मली 1 वर्ष 2 वर्ष आहे, तेव्हापासून ते वयाच्या 9व्या ते 10व्या वर्षामध्ये योजनेमध्ये भाग घेता येतो. तिथून पुढे मग त्यांच्या वयाच्या 18व्या ते 21व्या वर्षी त्यांना शिक्षण आणि लग्नासाठीचा तो पैसा काढता येतो.
ठीक आहे. 5वा 2018च्या पद्मभूषण पुरस्काराबाबत जोड्या लावा. ए. आर. नागास्वामी, बी. वेदप्रकाश नंदा, सी. अरविंद पारिख, डी. लक्ष्मण पै. बघा आता यांचं काय. आर. नागास्वामी काय, पुरातत्वशास्त्र. हे फाउंडिंग डायरेक्टर होते तमिळनाडू आर्किओलॉजी डिपार्टमेंट 1966 साठी. चोलांचं जे गोल्ड नाणं आहे, गोल्ड पासून बनवलं, त्याचं त्यांनी ते संशोधन केलेलं, त्याच्यावर संशोधन केलेलं. वेदप्रकाश नंदा साहित्य आणि शिक्षणामध्ये त्यांना पद्मभूषण भेटलेला. अरविंद पारिख यांना कला व संगीत. अरविंद पारिख हे सितारवादक आहेत, मग यांना कला व संगीतमध्ये या क्षेत्रामध्ये पद्मभूषण पुरस्कार भेटलेला. लक्ष्मण पै यांना कला रंग चित्रकला. यांची चित्रकला जे आहे इंडियन युरोपियन स्टाईल आहे. ठीक आहे. याचं उत्तर बघा. 1 ला 3, 2 ला 1, 3 ला 2 आणि डी ला 4. उत्तर 3 आहे याचं. 6वा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. श्री दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पुन्हा नोव्हेंबर 2017 मध्ये निवड झाली. दुसरं, श्री भंडारी यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत 193 पैकी 183 मते मिळाली. 1945 साली. तिसरं बघा. 1945 साली आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाल्यापासून या न्यायालयात ब्रिटिश न्यायाधीश असणार नाही अशी पहिलीच वेळ आहे. चौथं यापैकी नाही. तर चुकीचं विधान विचारले. तर पहिलं आहे का आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नोव्हेंबर 2017 मध्ये. बरोबर. श्री भंडारी यांना संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत 193 पैकी 183. बरोबर. 1945 साली आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाल्यापासून ब्रिटिश न्यायाधीश असण्याची ही पहिली वेळ आहे का. हो, हे पण बरोबर आहे. मग चुकीचं कुठलं आहे, कोणतंच नाही, तर म्हणून यापैकी नाही, चौथा पर्याय. 7वं बघा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. साहित्य अकादमीची स्थापना 1954 मध्ये झाली. बी. संस्था नोंदणी अधिनियम 1860 च्या अंतर्गत तिची एक संस्था म्हणून 1956 मध्ये नोंदणीकृत आहे. सी. त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. आणि डी. अकॅडमीने 24 भाषांना मान्यता दिली आहे. तर बघा, पहिलं 1954 मध्ये झाले स्थापना, बरोबर आहे. संस्था नोंदणी अधिनियम 1860 च्या अंतर्गत तिची एक संस्था म्हणून नोंदणीकृत आहे, हे पण बरोबर आहे. त्याचं मुख्यालय मुंबई येथे आहे का. नाही, न्यू दिल्ली येत आहे, नवी दिल्लीमध्ये, म्हणून हे सी चुकीचं आहे. आता बरोबर नाही म्हणजे चुकीचं विचारलंय त्यांनी. आणि अकॅडमीने 24 भाषांना मान्यता दिली, हे पण बरोबर आहे, म्हणून ह्याचं उत्तर फक्त सी 2 पर आहे. तुम्हाला जर स्पीड जास्त वाटत असेल तर तुम्ही स्लो करून पाहू शकता. यूट्यूबमध्ये तसं ऑप्शन आहे. आणि जर स्लो वाटत असेल, नुसतं रिव्हिजन मारत असाल तुम्ही, तर तुम्ही 1.5च्या स्पीडनं म्हणजे 1.5च्या स्पीडनं तुम्ही हे लेक्चर पाहू शकता ॲज अ रिव्हिजन. पण स्वतः लिहून घेत असाल तर 1च्या स्पीडनं बघा, नॉर्मल स्पीडनं. 8. मुंबई शहरासंबंधी पुढील विधानापैकी कोणते विधाने असत्य आहेत. असत्य म्हणजे चुकीचे. मुंबई हे बिबट्यांचा अधिवास केंद्रस्थानी असणारे जगातील एकमेव शहर आहे. बी. मुंबई शहरातील 4 प्रमुख नद्या म्हणजे मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवारा. सी. दहिसर, पोईसर आणि मिठी या नद्यांचा उगम तुळशी तलावातून होतो. तर बघा, ह्याच्यात असत्य म्हणले. तर जगातील एकमेव शहर आहे का बिबट्यांचा अधिवास केंद्रस्थानी असणारे. बरोबर आहे. 4 नद्या मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवारा, हे पण बरोबर आहे. दहिसर, पोईसर आणि मिठी या नद्यांचा तुळशी तलावातून होतो का. होतं, फक्त मिठी नदीचा होत नाही. दहिसर आणि पोईसर या 2 नद्याचा तुळशी तलावातून होतो. मिठी नदीचा कुठं होतो. मिठी नदीचा पवई तलावातून होतो. पवई. ठीक आहे. आता ही तुलसी लेक कुठे आहे, ह्याचं लोकेशन काय. तर संजय गांधी नॅशनल पार्क जे आहे मुंबईचं, त्याच्यामध्ये हे तुलसी लेक आहे. ठीक आहे. तर मग काय येतं उत्तर फक्त सी चुकीचं. तिसरा पर्याय. 9 बघा. भारतीय शासनाने सुरू केलेले ई चरक नावाचे पोर्टल कशा संदर्भात आहे. ऑनलाईन आयुर्वेद औषधालय. 2. ऑनलाईन आयुर्वेदाविषयीचे मासिक. 3. ऑनलाईन आयुर्वेदाच्या औषधासंबंधीचे मार्गदर्शन. आणि 4. ई चॅनल, वनौषधी, सुगंधी कच्चा माल आणि आयुर्वेदाचे ज्ञान यासाठी. ते 4था आहे. ठीक आहे. तर बघा, 23 जुलै 2021 मध्ये ह्या ई चरक नावाचं पोर्टलचे सुरू केलेलं आहे शासनानं. CCRAS, सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स या संस्थेने. ठीक आहे.
10 पेन्सिल ऑनलाईन पोर्टल हे त्या डॅश डॅशच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आहे. पेन्सिल पोर्टल. पहिलं बालमजूर कायदा आणि राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प. दुसरं बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा. तिसरं एकात्मिक बाल विकास. आणि चौथं लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण. याचं उत्तर आहे बालमजूर कायदा. बालमजूर कायदा आणि राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प याच्या अंमलबजावणीसाठी पेन्सिल हे सप्टेंबर 2017 मध्ये ते लॉन्च केलेलं. डॅश डॅश या वकील पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्ता यांचा फेब्रुवारी 2018 मध्ये निधन झाले. तर हे बघा 2018च्या एप्रिलला पण हा क्वेश्चन आलेला. ठीक आहे. तिथं असं होतं की अस्मा जहांगीर या मानवाधिकार कार्यकर्त्या यांचं 2018 मध्ये निधन झालं. तर कोणत्या देशाच्या होत्या? तर तिथं होतं पाकिस्तान. आता ऑप्शन आहे की पाकिस्तान या देशाच्या मानवाधिकार कार्यकर्त्या यांचं निधन झालं. त्यांचं नाव काय? तर अस्मा जहांगीर. बघा याचा फायदा होतो की प्रिव्हियस इयर क्वेश्चन करणं गरजेचं आहे. डिसेंबर 2017 मध्ये युनेस्कोच्या समितीने खालीलपैकी कशाला अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली? 1 योगा, 2 कुंभमेळा, 3 रामलीला, 4 छऊ नृत्य. तर कुंभमेळ्याला त्यांनी मान्यता दिली. 2 पर्याय. खालीलपैकी कोणते हवामान बदलाशी संबंधित आहे? पृथ्वी शिखर परिषद, क्योटो प्रोटोकॉल, UN, FCCC आणि चौथं रामसर परिषद. तर याचं उत्तर बघा पर्याय ABC, BCD आणि CD नाही, वरील सर्व हे चारही जे संस्था आहेत त्या हवामान बदलाशी संबंधित आहेत. आता पृथ्वी शिखर परिषद म्हणजे अर्थ समिट आपण भरवलं जातो की जे ग्लोबल वॉर्मिंग वगैरे आहे. क्योटो प्रोटोकॉल पण त्याच्या संबंधित आहे. युनायटेड नेशन कन्झर्वेशन जी संस्था आहे फॉरेस्ट कन्झर्वेशन ती पण हवामान बदलाशीच आहे. आणि रामसर परिषदमध्ये जे आपण आपल्या रामस्थळ तळांचं ते हे दिलं जातं बघा. हे जे रामस्थळ तळ आहे ते विविध दृष्ट्या ते एक पर्यटनासाठी म्हणून दिलं जातं, पण ते जतन केलं पाहिजे त्या गोष्टींचं, कारण त्यांचं त्या नेचरमध्ये एक वेगळंच अस्तित्व आहे. 14 बघा जगातील 7 समुद्रांची यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय कोण? हा 2018ला क्वेश्चन. तारनाथ. पहिला ऑप्शन तारनाथ शेनाय, दुसरा रोहन मोरे, तिसरा वीरधवल खाडे आणि चौथा अश्विनी मेनन. तर याचं उत्तर बघा रोहन मोरे. 2018 मध्ये त्यांनी ही जलतरण मोहीम यशस्वी केली 7 समुद्रांची. त्याला तेन्झिंग नॉर्वे अवॉर्ड हा 2016 मध्ये भेटलेला होता, मिळाला होता. 15 बघा लास्ट क्वेश्चन करंट अफेअर्स. खालीलपैकी कोणत्या राज्य स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करणारं देशातील पहिले राज्य बनलं? 1 गुजरात, 2 राजस्थान, तिसरा तमिळनाडू आणि चौथा महाराष्ट्र. त्याचं उत्तर महाराष्ट्र. ठीक आहे. तर तुम्हाला अजून पुढच्या लेक्चरमध्ये असं दिसून येईल की जे प्रीचे क्वेश्चन आहेत तेच मेन्सला कधी कधी रिपीट होतात, किंवा या वर्षीचे क्वेश्चन पुढच्या वर्षी नाही तर 1-2 वर्ष सोडून तिसऱ्या वर्षी चौथ्या वर्षी आहे तसे काही काही क्वेश्चन रिपीट होतात. म्हणजे मला सांगायचं हेच आहे की जो तुम्हाला 100 पैकी 60-70 मार्क्स आणायचे त्याच्यामध्ये 5 ते 10 क्वेश्चन असे असतात की ते आरामशीर प्रिव्हियस इयरला विचारून गेले असतात, आणि त्यातले 50% क्वेश्चन असे असतात की ते जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन झालेत त्यांच्या रिलेटेडच असतात ते. तर आपण पण तसाच अभ्यास करायचा. क्वेश्चन सॉल्व्ह करताना फक्त प्रश्न आणि उत्तर नाही वाचायचं. आता हे करंट अफेअर्स म्हणून आपण घेतलंय. आपण जर तुम्ही बाकीचे लेक्चर बघितलं जसं पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, त्याच्यामध्ये आपण काय करतोय की ते क्वेश्चन प्लस त्याच्या रिलेटेड काय इन्फॉर्मेशन असेल तर आपण लिहायचा प्रयत्न करतोय, आणि ती पण तुम्ही तुमच्याकडे प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतील त्याच्यामध्ये लिहून घ्या. धन्यवाद.